हे दोघं नवरा बायको जोड आहे म्हणायचं आणि त्यांची नेक्स्ट टाइम आने के बाद मेरा ठीक आहे नेपाळचा झेंडा ओके जागा अशी गावली आणि ती बी फुकाट अख्खाच हॉल दिला आम्हाला अख्खाच गुड मॉर्निंग शुभ सकाळ मित्रांनो काय झालं रात्री ज्या ठिकाणी थांबलो होतो ती हॉटेल आहे मित्रांनो आणि काय झालं आता बराच उशीर झालाय आणि मी निघालोय पुढच्या प्रवासाला बॅग बिग गुंडाळली तुम्ही बघताय आंघोळ मेंघोळ केली सगळं रेडी झालो चलो शेफ हाथ को क्या हो गया थोड़ा लग गया था ना फोटो वैसे रात रात को मैं इधर ही रुका अच्छा सर दोबारा घूम के आने का फिर दोबारा आने का जरूर पक्का आएंगे ये आपके बच्चे हैं हाँ, मेरा बच्चे दो बच्चे हैं दो मेरा बेबी का बहन का बच्चा है बेबी का बहन का बच्चा ओके चला आणि इकडं यहाँ पर बियर किधर भी मिलता है इधर भी मिल जाएगा किधर भी मिलता है नेपाल में रहेगा तो जिधर भी मिल जाएगा जिधर भी पियो ओपन है ओपन नेपाल में पिएगा तो ओपन रहेगा लेकिन इंडिया जाएगा तो थोड़े जगह में म्हणजे ती परमिशन वही दुकान म्हणजे तुम्हाला मी का म्हणलं तर सांगितलं कुठल्या हॉटेलला जा तुम्हाला ठराविक दारू आणि ठराविक बियर मिळतात इथं आणि मित्रांनो आज मी नेपाळ सोडतोय लक्षात आलं का तुमचं आज नेपाळ सोडतोय मी चाललोय आता नेपाळमधून डायरेक्ट इंडियामध्ये क्या नाम है बच्चा आपका अंजलि क्या कितने में पडता है 6 में बघा तिचं अंजली नाव आहे मित्रांनो ह्यांचं हे हॉटेल आहे आणि घरगुती बघतात सगळ्यात महत्वाचं घरगुती 3 मजली ह्यांनी ना बिल्डिंग उभा केली मित्रांनो हा का अरे क्या नाम है तेरा अरे रे अरे सुनो क्या नाम है बच्चे आपका मेरा नाम नैन्सी तेरा आशीष ओके म्हणजे ही कली कशी बोलतात हे तुम्हाला आपका क्या नाम है मेरा डिप्सन सर सर आपका अमृत वो आपके पिताजी हाँ आप क्या कर रहे हो लैपटॉप पे पता नहीं गूगल चलता है टिकटॉक तो चलता है टिकटॉक अच्छा लगा ठीक आहे मित्रांनो टिकटॉकचा जरी व्हिडिओ लागला ना आपल्याला तर हिथनं आपली इतकी वैकेज झाल्यात की मला बिंदास पाठवू शकतात त्याच्यामुळे मला काही टेन्शन नाही आणि रात्री ज्या ठिकाणी थांबलो आता तो गाडी तर आतमध्ये पार्किंगमध्येच लावा म्हणली आणि इकडे ही असं आहे वातावरण एकदम आता निघालो मी गाडी काय जास्त धावत नाही कालच्या दोस्तांनी का बोटी घेऊन दिला लय काल एडिट करताना तुम्ही व्हिडिओ बघितला अक्षरशः म्हणजे ती ब्रह्मा विष्णू महेश ती ग मला अख्खं काठमांडू हिंडून धावत होतो मला काही कळलंच नाही काल देवच माझ्या बरोबर होतं पण जाऊ दे त्यांच्यामुळे दर्शन झालं एकदम मस्त झालं ये माझे है चलो माझे निकलते माझी चलो निकलते हाँ चलो सबको बाय बोलो हॅलो बाय 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 हां चला असं म्हणजे त्यांनी सपोर्टच केला तेवढा मित्रांनो त्याच्यामुळं काही टेन्शन नाही असं नाही त्यांचं आणि घरगुती बघतात सगळं हॉटेल थिएटर नाही काय हे गेले असं चला म्हणजे इकडली लोक धावली गबा बिबा गुंडाळलं ओके चला चलो मिळते सब दिखा दिया हे दोघं नवरा बायको जोड आहे म्हणायचं आणि त्यांची नेक्स्ट टाइम आने के बाद मेरा ठीक है आपका फैमिली फ्रेंड आएंगे दिखाई दो मैं पक्का भी लेके आता है बस ओके थोडं पुढं आलो 25-30 किलोमीटर आणि पुढं आल्यानंतर एक पूल होता झुलता पूल थांबलो जाताना थांबणार होतो बरं का इथं थांबलो नाही कसं वाटतंय आता काय माहीत नाही पण बघू आपण त्यांचं चाललंय फोटोशूट मी बी जाणार आहे गाणं पिणं बनवणार आहे एकदम मस्त मध्ये असं निका थोडं पुढं जाऊन बघू मध्ये आलंच तर ही मजा कधी घ्यायची त्याच्या आईला कुटाणा सगळा होय हा तर ती तिकडे शूटिंग काढत होती ती तितक्या लांब आहेत आणि ही वायरूप आहे म्हणजे लय मोठं हे वायरूप आहे खाली एक वायरूप आहे तिकडे एक वायरूप आहे छोटं छोटं वायरूप तर आहेतच पण हे केलंय का सर फोटो वगैरे शूट करण्यासाठी नाही
हे पडेल जायला लोकांना कुठं पडेल तिकडं तिकडं लोक राहतात ना, त्यांनी यायचं जायचं कसं. ला 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 ही नेपाळचा झेंडा आहे, जातो झेंड्यापाशी. ही नदी, काय नदीचं नाव विसरलो, गुगल बी चालला नाही तर मॅपवर बघितलं असतं. चकोर आल्यागत झालंय बाबा या पुलावर. बघा ना कोणीच नाही त्याच्या आहे लोका. नेपाळचा झेंडा. ओके असं हलतोय का, हलतोय ग, हलतंय ही नेपाळ. ओके कसं आहे मित्रांनो, मस्त वाटलं, छान वाटलं, काहीतरी वेगळं हां नजारा. ओके जाता जाता हेच विशेष, पर्यटक आल्यात परत, त्यांचं फोटोशूट चाललंय. दोन वाजून गेल्या, पुढे आलोय आणि इकडे मक्का आहे बरं का. नेपाळमध्ये मक्क्याची शेती बऱ्यापैकी. ह्या साईडला इकडं घर आणि इकडं सगळं मराठी बरं का, असं मराठी भाषा. लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे इकडे ना मराठी हिंदी, मराठी काय कळत नाही पण हिंदी बोर्ड सगळं लिहिलेलं, पाट्या फिट्या हे तर तसलं कन्नड फिन्नड काही नाही. आता उदाहरणार्थ एक बॅनर जाऊत बाबा, जगू देखे जग, म्हणजे भाषा त्यांची हॉटेल असतील तरी मी असं लिहिलेलं हिंदी. लक्षात आलं का तुम्ही? हिंदी. चला सकाळ जर मी काय खाल्लं नव्हतं, चाऊमिन घेतलं एकदम मस्त मध्ये. चला चाऊमिन खाल्लं, भूक लागली होती, समोसा खाल्ला, चाऊमिन खाल्लं एकदम मस्त मध्ये. आणि तुम्हाला सांगा मित्रांनो, आज आता मी संध्याकाळपर्यंत कसल्या परिस्थितीत गाडीत आणतोय ती बोलू मागच्या विषयावर. बाँड्री सोडतोय एकदम ओके मध्ये. आणि काही इथं ही थापा असं मस्त मध्ये केलं आणि एकदम ह्या साईड इकडली गाव काही बघा तुम्ही, गाव ह्या साईडला इकडं हवे असं आहे. तर एकंदरीत आणि बोलायला एवढं कमी, सांगेल एवढं कमी. नऊ वाजल्या, गोरक्षनाथ मंदिर तिथं पोचलोय आता मित्रांनो. मॅटर असं झालाय इथं आता थांबून जाईनात, मग पडेल म्हणले जावं, सिंगलवाल्याला काही चान्स नाही तर ठीक आहे, बघू आपण कसं होतं. सकाळ तुम्हाला इथलं सगळं धावतो. 9:30 वाजल्यात, गोरक्षनाथ मंदिराच्या तिथं कडेलाच येऊन थांबलोय. तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये दर्शन होईल. आजचा प्रवास कसा झाला काय माहीत नाही. जागा गावली आपल्याला तिथं, आधी चिटी बिटी बेड काय अजून खाली नाही, पण त्याला म्हणलं बाबा मी कुठे बी झोपतो पटांगणात, तसं काय नाही, फुकट आहे तिथं. तिथं रेन बसेरा असं नाव आहे, काहीतरी खाऊन येतो म्हणलं त्याला. थांब बरं चालतं ये म्हणला, धावतो तिथं बी कसं आहे, काहीतरी खाणं गरजेचं आहे. तिथलाही परिसर आहे मंदिराच्या. गोरक्षनाथ मोठं शहर आहे, गाव आहे बरं का, मोठं गाव आहे. डोसा घ्यावा म्हणलं, डोसा लई दिवस झाला खाल्ला ना, 70 रुपयाला इथं डोसा. या डोसा खायला. चार्जिंग लावलं, झालं जेवण, नाश्ता बिष्टा केला मस्त मध्ये छानपैकी. बनेल घेतले नवं, ठीक आहे, हे कागद, कारण इकडं होतंय गरम. एक तसलं टी-शर्ट बी आणला, स्वस्तात होतं इथं 200 रुपयाला. बरं असू द्या, काय झालं. आणि नेपाळ सोडलं, पण मॅटर असा झाला की मेमरी भरली होती का काही 2च सेकंद निघलं. बाँड्री नेपाळची क्रॉस करत होतो, नेपाळ भारताची. तिथं भारतात एंट्री झाल्यानंतर कमान फिमान एकदम मस्त बनवलेलं होतं. गाडी चालू ठेवली होती बरं का, मी वाढून हळून घेतलं होतं, पण त्याच्याकडे माझं लक्षच नव्हतं आकडा पडतात का काय. आणि विषय असा झाला की नेपाळ सोडलं, 5 दिवस नेपाळमध्ये गेलं. 3च दिवसाची परमिशन होती, पण 5 दिवस गेलं. आणि 2 दिवसाची परमिशन काढायची होती, पण मला ते ठिकाण काय बंद होतं. कालच्या व्हिडिओमध्ये दावलं तुम्हाला सगळं म्हणजे ते ही होतं, बंद होतं तिथलं. पण वाटलं नाही, बाँड्रीवर आला तितकं काय, गाड्या होत्या, गर्दी होती, त्यातच घुसलो. त्याच्यामुळं काय कोणी थांबण काय असला काय विषयच घुसला नाही. आता UP
गोरक्षणातच तिथं पोचले उद्याच्याला इथल्या व्हिडिओमध्ये होतो जागा कशी गावली आणि ती फक्त तुम्ही बघा आता जागा होय जागा अशी गावली आणि ती बी फुकाट अख्खाच हॉल दिला आम्हाला अख्खाच आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला कोण भेटलं इथं व्हिडिओ एकदम भारी होईल म्हणून लावतो 11 वाजल्यात आता 11 वाजल्यात ते लावून घेतलं आणि होय तिथं रेंट बसते ना सकाळ तसेच धावतच हे दोस्त 1 मिनिट उठा राम राम हे बी इतकं फिरल्यात आमचे तासभर गप्पा छप्पा झाल्या मराठीच माणूस हे बी भेटलं आणि त्यांनी भराभर काढा 12 टाकली एका साईडला टाकली होय मग दोघाला एका साईडला हा बेड बी 2च आहे निवांत आम्ही झोपणार आता इथं आणि बाहेर तिथं झोपाय दिलं तर पण त्यांना दया आली होय मग झोपा म्हणली आणि तुम्ही कुठलं आम्ही लातूर सर लातूरचं बघा लातूरचं भेटल्यात महाराज आणि मित्रांनो ती सुद्धा 1 महिना होऊन गेलं घरनं हो फिरतात 1 महिना झाला मग ट्रेन वॉल्वा गाडी कसं असेल तसं टार्गेटनुसार होय हो आता उद्या ती बी अयोध्येला चाललं अयोध्या. परत काशीला चाललेत आणि सगळ्यात महत्त्वाचं ते बी नेपाळला गेलं होतं पशुपती आपलं आजच आलं मग अशी हाय का नाही काठमांडूला गेलं होतं हो त्यांनी बी केदारनाथ बद्रीनाथ गंगोत्री यमुत्री सगळंच केलंय म्हणजे योग लागतो ये कुठल्याही गोष्टीला आणि मस्त वाटलं बाकी काय म्हणचाल मित्रांना ती गाव कुठलं नाव घेतलं तुम्ही तुमचं गाव लातूर लातूर हां तिथलं कोण बघत असेल तर एकदम कसा चाललाय प्रवास सांगा गावकऱ्यांना खूप छान भगवंताचा आशीर्वाद आहे खूप चांगला प्रवास झाला भगवंताचं दर्शनही चांगलं झालं होय ना बघा गेले ते बी 1 महिना झालं फिरत्यात आणि भगवंताच्या आशीर्वादामुळे तुमच्यासारखी आपली मराठी माणसं भेटली सोबतीला हा हित आणि समोरच येतात गोरक्षनाथाचं मंदिर मेन हो. मंदिर हित आहे हो गोरक्षनाथ हो तुम्हाला आता गोरक्षनाथाचं. हा महाराजांचं झाले दर्शन ते 4 वाजता आलं होतं मला 9-10 वाजल्या मग नाश्ता बिष्टा झाला मला सगळा आणि मी आता सकाळ उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दावतो सगळं आज प्रवास झाला प्रवासात काय मी शूटिंग काढत बसलो नाही मस्त इकडे बघायला किती बी हां. होय बरोबर डोळे पाणी हो, हो, डोंगर बरोबर. माणसं कशी भरपूर बघा नेपाळची माणसं बरी ती शिस्त आहे नेपाळच्या माणसाला शिस्त आहे होय हो म्हणजे तुम्हाला खरं सांगतो शिस्तबद्ध आहे. शिस्तबद्ध आहे जरा तिथली माणसं थोडी असं नाही चला ह्या गोष्टीवर उद्या बोलू ओके भेटूया चला गुड नाईट शुभरात्री लाईक करा आणि फॉलो करा